97 किलोचा 16 पदकाचा मानकरी आहे. ज्यानं बुलेट आणली कोथरूड मधना पुण्यावरनं पोरगाला बुलेट घेऊनच गावाकडे आलं. 97 किलो 16 पदकाला बुलेट ठेवण्यात आली होती. आणि विरुद्ध विक्रम भोसले 23-24 फुलगावचं अधिवेशन लढवलं. पृथ्वीराज मोहोळ बरोबर कुस्ती आली. आप्पा मेजर गेल्या वर्षी पृथ्वीराज मोहोळ आपल्यात लढला इथं राकेश कुमार बरोबर त्याची कुस्ती होती. आणि हे दोन्ही पैलवान आता ओपन गटाचे प्लेयर आहेत महाराष्ट्र केसरीचे. संदीप मोठे आणि महारुद्र काढेल. चला चला आता वेळ लावू नका. दोन्ही खतरों का खिलाडी आहे. सतपालकर अनुभवाची शिजोरी आहे आणि अधिक कवया वयात महाराष्ट्र केसरीच्या गतीला हात घालायला लागले विक्रम भोसले. शांत आणि सावध पवित्र्यात आहे. थोडा खसियाला योद्धा आहे पण या पोराचं दिल लय चालत आहे. ज्या भारत भोसलेने गरीब कुटुंबामधनं खवसपोर सारख्या ग्रामीण भागात ज्या गावात किराणा मालाचं दुकान नव्हतं त्या गावात तालीम उभा केली आणि तिथं अनेक कीर्तिमानी पैलवान घडवले. आणि महारुद्र कल्याण संदीप मोठेच्या कुस्तीला पंच म्हणून संजय पवार पापा क्रांती कारखान्याची व्यवस्था प्रमुख कमिटी मधलं व्यक्तिमत्व. वादळा पूर्वीची एक शांतता आहे. 2.5 लाख रुपये रेखणीची कुस्ती चालू आहे. काही घडू शकतं. अशक्य ते शक्य करणारी दोन पोरं आता आमने सामने आहेत. सतपाल अनुभव सिद्ध पैलवान आहे. विक्रम हा त्याच्या वजन गटामधला कुमार केसरीचा मानकरी आहे आणि आता ओपनला तुफानी लढत चाललेला आहे. शांत सैन आणि प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व राजेंद्र शिंदे तात्याच्या कुस्तीला पंच आहेत. इलम देवीच्या यात्रेनिमित्त विसापूरचा ऐतिहासिक मैदान एक महासंग्राम रंगलेला आहे. नाम साधनपणे सोपे जळतील पर्वत पापाचे म्हणलेले आहे. एका सगळ्यांना हात वरती करून बजरंग बलीचं नाव घेऊया. एखाद्याचं नजराजलेलं काम होऊन जाईल. मी पण साईडला सोडून सगळे एका बजरंग बलीचा जय जयकार करूया. सगळे हात वरती करा. जो हात वरती करणारा त्याला पुढल्या जन्मात हात मिळणार. बोलो बजरंग बली की पुत्र हनुमान की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की. धन्यवाद 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 धन्यवाद. परशुराम महारुद्र हलगेवाल्यांना एक काळा म्हणून दिसलं उजेडात. आपल्या चांगल्या मैदानाला दृष्टी लागू नये म्हणून काळा दोरा बांधलेला आहे. अरे काले हुआ तो क्या हुआ दिलवाले है. और पंढरीचा पांडुरंग तो ही काळाच. भगवान श्रीकृष्ण काळेच की रामप्रभू सावळेच की. सुंदर ते ध्यान उभे देवरी किंवा सावळे सुंदर रूप हरा स्वर्गरा पापा परब्रह्मा पापा उसकी जन्म मृत्यू होता तेही गरज की. 3 लाख रुपये रेखणीची कुस्त्या स्वरूपा आणि केसरीची ही कुस्ती ठरणारा. ही कुस्ती डॉक्टर प्रताप नाना पाटील सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अध्यक्ष व काशीनाथ मंडले आरडी कृषी अधिकारी सर दुर्गाम कांबळे कैलासवासी सुब्राव शिवणकर यांच्या स्मरणार्थ प्राध्यापक विठ्ठल सुब्राव शिवणकर सर यांच्या वतीने कुस्ती 3 लाख रुपये इनामाची पुरस्कार कब्जा घेतला. विक्रम भोसलेला सत्पाल शिवशक्तीला आपल्याला दिल्या कैलासवासी राष्ट्रवाद मानिक पदवी विद्यालय विसापूर आणि रत्नगर बँक शाखा विसापूर यांचे आपले मनापासून धन्यवाद. 570 का ग्रामीण तात्या शिंदे कुस्ती संघटक विक्रम आदर्श वस्ताद भोसलेने पकडा मजबूत केलेले आहे.
एक इतिहास घडायला लागला म्हणजे ह्याच्या आधी कुस्ती कुठंच पडली नाही. संजय चव्हाण टपलेला तो क्षण टिपण्यासाठी अनेक जण म्हणत होते कुस्ती घ्यायची पण अनेक जणांना शक्य झालं नाही. आज तो योग जुळून आला. यल्लामादेवीच्या आशीर्वादाला विसापूर यात्रा कमिटीचे कौतुक आहे. खालगडाचा प्रयत्न 70% एकदा विसापूर यात्रा कमिटीसाठी तयार करूया. सगळ्यांना जोरदार तयार करा विसापूर यात्रा कमिटीसाठी. गेली 1-2 महिने फार मोठे परिश्रम घेतलेले तू. आज एखाद्याला थांब म्हणलं तर थांबायला वेळ नाही, भारा उचलू लागायला वेळ नाही. पण 1-2 महिना त्याचं कुठले काम न पाहता गावासाठी योगदान देत आहेत, मातृभूमीसाठी योगदान देत आहेत. सतपाल खतरों का खिलाडी आहे पण विक्रम जबरदस्त ताकद लाभलेला आणि चालूला धुमाकूळ घालत चाललेलं पोरग आहे. संदीप अप्परकारा महारुद्रकाळी अप्परकारा ही कुस्ती जोडण्यासाठी प्रायोजक आपण आकड्यावरती या. आजच्या मैदानाची 3 नंबरची कुस्ती आहे. 3 लाख रुपये रकमेची कुस्ती आहे. हिस्सा वाढण्याचा प्रयत्न आहे विक्रमचा. त्याच्या वडिलांना लाल मातीची मारुती द्यायची सेवा केली, अखंड साधना केली, त्याचं हे फळ आहे. दुसऱ्यांची अनेक पोरं घडवली पण स्वतःच्या घरात मी पोरग घडवलं. ही क्रिया भोसले वस्तादची आहे. शांत मात्याने लढायला लागलेला मानसशास्त्र चालू झालेलं आहे, सायकोलॉजी चालू झालेलं. कुस्ती नुकती शरीर बला होत नाही, मनोबल लागतंय, देहबल लागतंय आणि बुद्धिबल लागतंय. मन मनगट मेंदू याचा त्रिवेणी संगम म्हणजे कुस्ती आहे. जर मनगटानं मोठं झालं, मनानं जर रोगी असलं तर ती गावगुंड बनते, गावटेका बनते. ते समाजाला गावाला त्रासदायक ठरतात. आणि जर मनगटानं कमकुवत राहिला आणि मनानं मोठीपणा असला तर कुस्ती होईलच काही सांगता येत नाही. स्वराज साऊंड सिस्टीम, राजेंद्र माने आणि त्यांचे सगळे सहकारी आज धन्यवाद पात्र. फोटोग्राफर लाल माती युट्यूब चॅनल, हिंद केसरी युट्यूब चॅनल यांचे अगदी मनापासून आपलं हार्दिक स्वागत. विक्रमला मगरमिठी घेतलेल्या पलीकडं 2 वानवी पाठ एकमेकावरती गुरगुरायला लागलेल्या आहेत. महारुद्र काळे आणि संदीप मोठे, एक पुणे जिल्ह्यातला पोरगा, इंदापूर तालुक्यातला कोटळदेचं गाव महारुद्र काळेचा, आणि संदीप मोठे जत तालुक्यात, सांगली जिल्ह्यातला जत तालुक्यातला कंटीया गावचा आहे. भोसले आमच्या शाळेला सराव करतो. सांगली जिल्ह्याचं असेच किरण आहे. आतापर्यंत 46 महाराष्ट्र केसरी आहेत, त्यातल्या 7 गदा सांगली जिल्ह्याकडे आहेत. 1961 साली पहिली महाराष्ट्र केसरी झाली दिनकर तयारी. 1962 ला भगवान मोरेंनी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली. 63 महाराष्ट्र केसरीची गदा अनिर्णित राहिली. तर हिंद केसरी मारुती माने भाऊ उतरले होते. ओपनची लढतच झाली नाही. सातारा अधिवेशन गेलं होतं. वो लेके चले गए आप ये और ये दोनों लाने का पहले बोल अगले मैदान में स्टैंड लेके आने ऐसा हाथ आणि बॅक लावण्याचा प्रयत्न वो भी लेने का बोलता रहे. मगरमिठी घेतलेल्या विक्रम भोसलेला 64 आणि 65, नाशिक आणि अमरावती गणपत खेडकर, गणपत चव्हाण यांनी महाराष्ट्र केसरीच्या 2 गदा मिळवून दिल्या. त्यानंतर 5वी गदा 1978 ला मुंबई मुक्कामी आप्पासाहेब कदम नेर्लीकर
बंगाली तालमीची पलवान यांनी 5वी गदा या सांगली जिल्ह्याला मिळवून दिली. 2007 ला औरंगाबाद मुक्कामी छत्रपती संभाजीनगर मुक्कामी अतुल पाटील जीवनच्या अतुल पाटील वरती विजय मिळवला आणि चंद्रहार दादांनी महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली. त्यानंतर 2008 ला स्वर्गीय दिवंगत लोकनेते पटवर्धन विधानसभा कडेगाव अधिवेशन घेतला. तिथं पुण्याच्या संदीप बारकुंजेवरती विजय मिळवून दुसरी गदा चंद्रहार दादांनी सांगली जिल्ह्यात मिळवून दिली. 2008 ला 7वी गदा. 2008 पासून सांगली जिल्ह्यातलं महाराष्ट्र केसरीची गदा नाही. या पोराकडनं ती आशा आता लाभलेल्या संदीप मोतेकडनं. महारुद्रकालीन चला समोर या कुस्तीची देणगी जाते डॉक्टर प्रताप नाना पाटील, अध्यक्ष राष्ट्रवादी नाना काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा, अजित पवार गट, काशीनाथ मंडले, आरडी कृषी अधिकारी गुणराम कांबळे, कैलासवासी सुब्राव शिवणकर यांच्या स्मरणात प्राध्यापक विठ्ठल सुब्राव शिवणकर सर यांच्या वतीनं ही कुस्ती 3 लाख रुपये इनामाच्या शिवणकर साहेब वरती या. 1 नंबरचे जे प्रायोजक आहेत त्यांनी वरती यायचं. किरण सिंग चला. पाच फिरत राहा. विक्रम भोसले कब्जा घेतला. पुढली कारवाई पाहिजे. पहिला विक्रम भोसले अनिता पाहुण्यांच्या शुभास्ती कुस्ती जोडली जाणार आहे. दादा शेळके आणि रोहित चौधरी चला तुम्ही तरी लागा. सिकंदर आपण आकड्यावरती येऊन जावा. कुस्ती जोडू द्या की 1च मिनिट कुस्ती जोडली जाते. संदीप मोठे हात वरती करा. भोसल्यानुसार सांगली शहाजीनाना पवार पारगावकर यांचा पत्ता आणि महारुद्रकाळे राष्ट्रीय विजेता अशी कुस्ती जबरदस्त कुस्ती 1 नंबरची पुरस्कृत केलेल्या विसापूर केसरीची गदा या कुस्तीसाठी आहे. आता सुनील भाऊ जाधव पंचायत समिती सदस्य तासगाव यांना विनंती करतो आपण आता आकड्यावरती यायचा. सन्माननीय तुकाराम रामकृष्ण गायकवाड आणि संपतराव रामराव माने पाटील संदीप आणि महारुद्रकाळीला अशी तुफानी लढत लागलेली आहे. दोन्हीही तुल्यबळ वजन वय अगदी समतोल समवयस्कर आहे. दोघांनाही स्पर्धेचा तगडा अनुभव आहे. मैदानी कुस्तीचाही तगडा अनुभव आहे आणि ही कुस्ती ह्याच्या आधी झालेल्या पण महाराष्ट्राच्या कुस्ती शिकवण्याची नजरेची भूक बांधली नाही. दादा शेळके आणि रोहित चौधरी चला पटाला घुसण्याचा प्रयत्न होता. सतपाल सोनटक्केचा कुस्ती समोरासमोर. सतपाल सोनटक्के विक्रम भोसले डोक्याला डोकं लागेल. डोक्यातल्या विचारानं चालते तिचं नाव कुस्ती आहे. आणि महारुद्र तिकडे आक्रमक झालेला. संदीपची पकड मजबूत केलेल्या महारुद्र काळेला आपली मंडळी युट्यूब चॅनल मध्ये दिसते. संदीप डोंबाळे हिंद केसरी युट्यूब चॅनल आणि ऐतिहासिक क्षण आपल्या कॅमेरामध्ये गेलेल्या. संजय चव्हाण कडेगावकर लाल माती युट्यूब चॅनल कुस्तीला प्रशिक्षण दिले होते आहे. विक्रम आणि सतपाल कुस्ती सुटणार नाही. कुस्ती करावीच लागणार आहे.
एक रंगी भरण्याचा प्रयत्न महारुद्र काळेचा रोहित चौधरी आणि दादा शेळके चला. आणि या कुस्तीला पंच म्हणून श्रीकांत पाटील कर्नाळकर वसुंधरा कुस्ती केंद्राचे एकेकाचे वस्ता. बरोबर का आपा? संजयराव पापा पंच म्हणून आकड्यावरती आहे. संजयराव पापा कुंडाल महाराष्ट्र मैदान कुंडाल 12 फेब्रुवारी 9 फेब्रुवारी अध्यक्षाच्या भाजपा बाळासाहेब भावला संजयराव पापा हैबात पवार त्यांचे सर्व सहकारी त्या सर्वांचं स्वागत आहे. रवी चौधरी बेलापूरची गाडी आहे. परिवार गाडीची गाडी जावा. एक रंगी महारुद्र काळे भरत आला. रोहित चौधरी आलेला दादा शेळके चला. दादा शेळके चला. पीन पडली तर आवाज इतकी शांतता. एक आदर्श गाव आणि आदर्श कुस्ती मैदान. सप्पालनं पकड मजबूत केली विक्रम भोसलेची. दोघांची तोंड आत फिरवली जात आहेत. छातीचा बोजा पाठीवर टाकलेला सप्पाल सोनटक्केला. या सांगली जिल्ह्याची कीर्ती करत असणारे हिंद केसरी मारुती भाऊ माने यांचे बोजा. ज्याने एकेरी पद काढलेला सप्पालला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये 1962 ला इंग्लंडच्या मेहदीला आसमान दाखवला आणि हिंद केसरीची गदा या सांगली जिल्ह्याला मिळवली. पुढे 2006 ला ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. दिल्ली मुक्कामी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या साक्षीला हा पुरस्कार स्वीकारताना एका पत्रकाराने विचारला, मारुती भाऊ तुम्हाला कसं वाटतं? अल्पशिक्षित असणारे पहिल्यांदा उत्तर दिलं की ध्यानचंद पुरस्काराचं मेडल घालून मला कोटीपुरांच्या बोळात प्रवास वाटतं. म्हणजे किती प्रेम केलं. मारुती भाऊंची कुस्ती असली का त्या गावात दिवसभर चूल पेटली दिसत नव्हती. कुस्तीचा निकाल ऐकायचा मग चुलीला फंकर घालायचं. एवढं गावानं प्रेम केलं. पुढे गुलाप्पा नवले हॅलो हे बघा मुसापूर गावच्या 10 वर्ष झालं खूप चांगलं मैदान या ठिकाणी मुसापूर गावामध्ये घेतलं जाते. तर खरं म्हणलं तर एक दुष्काळी भाग असून सुद्धा त्या गावामध्ये एक दानदार व्यक्तिमत्व या गावाचं आहे. आणि गावात खूप चांगलं एक बऱ्याच वर्षापासून कुस्त्या पहिला आम्ही लहान होतो त्या काळात कुस्त्या भरत नव्हत्या. परंतु या 10 वर्षांमध्ये चांगलं मनावर घेऊन त्या गावाच्या सर्वांना देण्याच्या देणगीदार व्यक्तीने खूप चांगलं मैदान घेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. परंतु एक छोटीशी अशी अडचण आली की सिकंदर शेख याने आज मैदानाला 2 वर्ष त्यांनी डावललेलं आहे. त्यामुळे या गावच्या वतीने गावाला निर्णय असा घेतलेला आहे की सिकंदर शेखची कुस्ती कधी या गावामध्ये परत घेतली जाणार नाही म्हणून त्या भागामध्ये घेऊ नये असं त्यांचं मुरल्यापणचं मत आहे. जर तो प्रत्येक मैदानाला फसवत असेल तर याचा सगळ्यांनी लोकांनी विचार केला पाहिजे. धन्यवाद.